गोष्ट बंद तुटलेले पण मन अजून जिवंत. गावात सकाळचा मंद वारा वाहत होता. अंगणात बसलेले रामभाऊ आकाशाकडे बघत होते. त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच शांतता आणि आत खोल दुःख दडलेलं होतं. घराच्या आत सुनीता चुलीपाशी बसून चहा बनवत होती. ती म्हणाली, "ऐका ना, आज पुन्हा फोन कराल का मुलांना?" रामभाऊ हसले, पण त्या हसण्यात वेदना होती. "करतो, पण त्यांना वेळ असायला हवा ना." अमोल आणि समीर दोन्ही मुलगे शहरात मोठ्या नोकऱ्यांवर होते. मोठं घर, गाडी, पैसा, सगळं होतं. पण त्यांच्या आयुष्यात आई-वडील ही जागा हळूहळू मागे सरकत गेली होती. फोन वाजायचा. "हो बाबा, मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलतो." तो नंतर कधीच यायचा नाही. पूजा आणि स्वाती दोघीही खूप प्रेमळ. रात्री सगळे झोपल्यावर त्या हळू आवाजात आईला फोन करायच्या. "आई, तुम्ही जेवलात का? बाबा कसे आहेत?" आई नेहमी खोटं हसत म्हणायची, "आम्ही खूप छान आहोत ग." पण फोन ठेवताच तिचे डोळे भरून यायचे. सासरच्यांचं कारण मात्र वेगळंच होतं. माहेरी जास्त जाणं म्हणजे सासरच्या जबाबदाऱ्यांपासून दूर जाणं. त्यामुळे त्या दोघी मनातलं दुःख दाबून राहायच्या. एक दिवस गावात सरकारी अधिकारी आले. घरावर नोटीस चिकटवली गेली. "हा भाग रस्त्यासाठी घेण्यात येणार आहे." सुनीताच्या हातातून भांडे खाली पडलं. रामभाऊ शांत उभे राहिले. ते हळू आवाजात म्हणाले, "हे घर आपल्या आयुष्याचं सगळं आहे." रामभाऊंनी मुलांना फोन केला. अमोल म्हणाला, "बाबा, तुम्ही गाव सोडा आणि आमच्याकडे या." समीर म्हणाला, "आमच्याकडे वेळ नाही या सगळ्यात पडायला." फोन कट झाला. त्या दिवशी रामभाऊ पहिल्यांदा खूप रडले. ही बातमी पूजा आणि स्वातीपर्यंत पोहोचली. त्या हादरल्या. त्या रात्री दोघी एकमेकींना म्हणाल्या, "आपण काहीच केलं नाही, तर आयुष्यभर पश्चात्ताप होईल." दुसऱ्या दिवशी त्यांनी सासरच्यांसमोर उभं राहून ठाम आवाजात सांगितलं, "आज आम्ही मुली म्हणून नाही, तर जबाबदार माणूस म्हणून आमचं कर्तव्य करणार आहोत." सासरचे आधी रागावले. पण त्यांच्या डोळ्यांतील प्रामाणिकपणा पाहून त्यांनी परवानगी दिली. गावात पोहोचल्यावर दोघींनी परिस्थिती पाहिली. घर पाडायला फक्त काही दिवस उरले होते. त्या दोघींनी हार मानली नाही. सरकारी ऑफिस, कागदपत्र, अर्ज. त्या दिवसभर धावत होत्या. लोक म्हणाले, "हे शक्य नाही." पण त्या म्हणाल्या, "आई-वडिलांसाठी अशक्य काहीच नाही." एका जुन्या अधिकाऱ्याने त्यांना एक मार्ग सांगितला. जर त्या घराला वारसास्थळ म्हणून घोषित केलं, तर ते वाचू शकतं. त्या दोघींनी रात्रंदिवस मेहनत केली. पुरावे गोळा केले, लोकांची सही घेतली. आणि शेवटी अर्ज मंजूर झाला. घर वाचलं. रामभाऊंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, "माझ्या मुलींनी मला पुन्हा जगायला शिकवलं." सुनीता दोघींना मिठी मारून रडत होती. हा सगळा प्रवास एका गावकऱ्याने व्हिडिओमध्ये कैद केला होता. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अमोल आणि समीरने तो पाहिला. त्यांना स्वतःची लाज वाटली. दोघेही गावात आले. आई-वडिलांसमोर उभं राहून त्यांनी हात जोडले. "आम्ही तुमचं कर्तव्य विसरलो, आम्हाला माफ करा." रामभाऊ काही बोलले नाहीत. ते फक्त पुढे आले आणि मुलांना मिठी मारली. त्या दिवशी सगळं कुटुंब पुन्हा एकत्र आलं. सासरच्यांनाही आपली चूक समजली. त्यांनी मुलींना मोकळेपणाने माहेरी जाण्याची परवानगी दिली. रामभाऊ म्हणाले, "घर म्हणजे चार भिंती नाहीत, घर म्हणजे एकमेकांसाठी उभं राहणारी माणसं." शेवटचा संदेश. मुलगा असो किंवा मुलगी, आई-वडिलांसाठी दोघेही सारखेच असतात. खरं प्रेम हे कधीच तुटत नाही, फक्त वेळेने दूर जातं आणि समजुतीने पुन्हा जवळ येत.